नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञानात आपले स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की आपण सर्व ठीक आहात आणि चांगले आहात. मागील व्हिडिओवरून आपण श्वास घेण्याची पद्धत, श्वासोच्छवासाची यंत्रणा, आपण श्वास सोडणारी हवा कार्बन डायऑक्साईडने समृद्ध असते, श्वास उच्छवास आणि श्वासोच्छवासावर आधारित विविध क्रिया इत्यादी गोष्टी समजून घेतल्या असतील. मला आशा आहे की आपण सर्वांनी उपक्रमांचा आनंदही घेतला असेल. आता आपण इतर काही बहुपेशीय प्राण्यांच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करूया. शिकण्याची उद्दिष्टे: आपण ऑनलेट्स, ऑर्थोपॉड्स, मीन आणि ऑटोट्रॉफ सारख्या वनस्पतींमधील श्वासोच्छवासाची यंत्रणा शिकणार आहोत. संकल्पनेकडे जाण्यापूर्वी खालील सूचक शब्द समजून घेऊया. सूचक शब्द: श्वासोच्छवासाचा दर, डायाफ्राम, श्वास सोडणे, गिल्स, फुफ्फुसे, श्वासोच्छवास, स्पायरकल, श्वासनलिका, बरघड्या. दृश्य 5. संकल्पना नकाशा. चला इतर प्राण्यांमधील श्वासोच्छवासाची प्रक्रिया लक्ष केंद्रित करा. हत्ती, सिंह, गायी, शेळ्या, बेडूक, सरडे, साप, पक्षी अशा प्राण्यांच्या छातीच्या पोकळीत माणसांप्रमाणे फुफ्फुसे असतात. फुफ्फुसांचा वापर करून श्वास घेण्याची प्रक्रिया व्हिडिओ 2 मध्ये दर्शवली गेली होती. आता यावर लक्ष केंद्रित करूया. इतर सजीव श्वास कसे घेतात? त्यांनाही माणसाप्रमाणे फुफ्फुसे असतात का? जाणून घेऊया. झुरळ, ऑर्थोपॉड. झुरळ व इतर कीटकांच्या शरीराच्या बाजूस लहान छिद्रे असतात. या छिद्रांना स्पिरकल म्हणतात. कीटकांना वायूच्या देवाणघेवाणीसाठी श्वासनलिका नावाच्या हवेची नलिकाचे जाळे असते. ऑक्सिजनयुक्त हवा स्पायरकलमधून श्वासनलिकेतून जाते, शरीराच्या उतीमध्ये पसरते आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे पेशीमधील कार्बन डायऑक्साईड श्वासनलिकेतून जाऊन स्पायरकलमधून बाहेर पडतो. या हवेच्या नळ्या किंवा श्वासनलिका केवळ कीटकांमध्येच आढळतात, इतर कोणत्याही प्राण्यांच्या गटात आढळत नाही. गांडूळ, ॲनलिड. गांडूळ त्यांच्या कातडीतून श्वास घेतात. गांडुळाची त्वचा स्पर्श केल्यावर ओलसर आणि पातळ वाटते. त्यातून वायू सहज जाऊ शकतात. एक मनोरंजक गोष्ट लक्षात ठेवा, बेडुकांना माणसाप्रमाणे फुफ्फुसाची जोडी असली तरी ते त्यांच्या त्वचेद्वारे श्वास घेऊ शकतात, जी ओलसर आणि निसरडी आहे. एकदा विचार करा, आपण पाण्यात श्वास घेऊ शकतो का आणि जगू शकतो का? अनेक सजीव पाण्यात राहतात. ते पाण्याखाली कसा श्वास घेतात हा तुमचा प्रश्न असेल, बरोबर? माशामधील गिल्स त्यांना
पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्यास मदत करतात. गिल्स त्वचेचे प्रक्षेपण आहेत. वायूंच्या देवाणघेवाणासाठी गिल्सचा रक्तवाहिन्यांचा चांगला पुरवठा होतो. वनस्पतींनाही श्वसन मिळते का? इतर सजीवांप्रमाणेच वनस्पती आपल्या अस्तित्वासाठी श्वास घेतात. ते हवेतून ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतात. पेशींमध्ये ऑक्सिजन, ग्लुकोजचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात इतर सजीवांप्रमाणे विघटन करतात. वनस्पतींमध्ये प्रत्येक भाग स्वतंत्रपणे हवेतून ऑक्सिजन घेऊ शकतात आणि कार्बन डायऑक्साईड देतो. वनस्पतींच्या पानांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण करण्यासाठी स्टोमॅटा नावाचे लहान छिद्र असतात. वनस्पतींच्या इतर सर्व सजीव पेशींप्रमाणेच मूळ पेशींनाही ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मातीच्या कणांमधून असलेल्या हवेच्या जागेतून मुळे हवा घेतात. विद्यार्थ्यांनो, मला वाटते की आता तुम्हाला प्रत्येक सजीवांबद्दल स्पष्टपणे समजले आहे. त्यांच्यात श्वासोच्छवासाची यंत्रणा कशी होते. मी तुम्हाला एकदा संपूर्ण धडा सांगतो. सजीवांच्या अस्तित्वासाठी श्वसन आवश्यक आहे. यामुळे अन्नातून ऊर्जा बाहेर पडते. आपण श्वास घेत असल्यास ऑक्सिजनमुळे ग्लुकोजचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात रूपांतर होते. या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडते. श्वासोच्छवास हा श्वसनाचा प्रक्रिया एक भाग आहे, ज्या दरम्यान एक जीव ऑक्सिजनयुक्त हवा घेते आणि कार्बन डायऑक्साईड समृद्ध हवा बाहेर टाकतो. वायूंच्या देवाणघेवाणासाठी श्वसनाचे अवयव वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या असतात. ग्लुकोजचे घटन सजीवांच्या पेशीमध्ये सेल्युलर श्वसन होते. ऑक्सिजनच्या वापराने अन्न तुटले तर त्याला एरोबिक श्वसन म्हणतात. ऑक्सिजनाचा वापर न करता बिघाड झाल्यास श्वसनाला अॅनारोबिक श्वसन म्हणतात. श्वासोच्छवास दरम्यान आपल्या फुफ्फुसांचा विस्तार होतो आणि नंतर श्वासोच्छवासाची वेळी ते हवा बाहेर जात असताना त्यांच्या मूळ स्थितीत परत येते. जड व्यायाम दरम्यान जेव्हा आपल्या सप्तायूंच्या पेशींना ऑक्सिजनाचा पुरवठा असतो तेव्हा अन्नाचे विघटन अवायवीय श्वसनामुळेच होते. शारीरिक हालचाली वाढल्याने श्वासोच्छवासाचे वेग वाढते. गायी, म्हैस, कुत्र, मांजर यासारखे प्राण्यांमध्ये श्वसन अवयव आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया माणसांसारखीच असते. गांडुळांमध्ये ओलसर त्वचेद्वारा वायूंची देवाणघेवाण होते. मासे हे गिलद्वारे आणि कीटकमध्ये श्वसन नलिकेद्वारे होते. वनस्पतीमध्ये मूळ जमिनीत असलेली हवा घेतात. पानांना लहान छिद्रे असतात, त्याला स्टोमॅटा असं म्हणतात, ज्याद्वारे ते वायूंचे देवाणघेवाण करतात. वनस्पतींच्या पेशींमधील ग्लुकोजचे विघटन इतर सजीवांसारखेच असते. ठेवण्यासारखे मुद्दे. सजीवांच्या अस्तित्वासाठी श्वसन आवश्यक आहे. यामुळे अन्नातून ऊर्जा बाहेर पडते.
ग्लुकोजचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात विघटन करण्यासाठी आपण श्वास घेतो, त्याचा उपयोग होतो. या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडते. कीटक श्वासनलिकेतून श्वास घेतात. स्पेरिकल नावाच्या छिद्रामधून हवा आत प्रवेश करते आणि बाहेरही पडते. गांडूळ ओलसर त्वचेतून श्वास घेतात. वायूंच्या देवाणघेण्यासाठी गिल्सला रक्तवाहिन्यांचा चांगला पुरवठा केला जातो. पानांमध्ये स्टोमॅटा नावाचा लहान छिद्र असतात, ज्याद्वारे ते वायूंच्या देवाणघेवाण करतात.